ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे. तर बघा आपल्या ब्लाऊजची मापे बघूया. इथे घडी मी 12ची घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. 5.25 शोल्डर, 5.25 मुंडा घेतलेला आहे. गळा उंची 10 आहे, गळ्याची रुंदी 2 आहे, बघू शकताय तुम्ही. तर बघा असा सुंदर गळ्याला असा मी आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. बघा थोडासा डार्क करून घ्या आणि असं वरच्या साईडला थोडासा पानगळ्याचा शेप द्यायचा आहे, बघू शकताय. खूप सुंदर असा आकार झालेला आहे. जसा आकार आपण दिलेला आहे अगदी तशाच पद्धतीने आपल्याला कटिंगसुद्धा बरोबर करून घ्यायचं आहे. बघा खूप सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे, बघू शकता. एक प्रकारचा पानगळाचा आहे हा. मेन फॅब्रिक सवचं ठेवायचं, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून घ्यायचं, व्यवस्थित सुया वगैरे लावून घ्या. मी डायरेक्ट स्टिच करून दाखवणार आहे. तर बघा खालची कमरेकडच्या बाजू अगोदर मी स्टिच करून घेते. 5 इंचाचं मार्जिन पकडत एकसारखी शिस्तीत व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आपली डायरेक्ट कंबरपट्टी तयार होते. अर्जंट असेल तर मी असं शिवते. बघा आता इथे सुई लावून घेतला ना, कपडा हलणार नाही तुमचा. फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत जसा आहे त्या आकारातच आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा इथे सुई कोपऱ्यात खाली घातली, कपडा फिरवला आणि परत आहे अशी टीप मारली. बघा आता पूर्ण गळा स्टिच होईपर्यंत फक्त मी कपडा सरकवत आहे डाव्या हाताने, बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने गळा स्टिच केल्यानं खूप सुंदर गळ्याचं स्टिचिंग होतं. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अस्तरच्या लेवलला कटिंग करून घ्यायचं. कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची व्यवस्थित काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. कोपऱ्यात तर न विसरता कट्स द्यायचा आहे. बघा आता कमरेच्या आणि गळ्याच्या मध्ये हात व्यवस्थित घालून आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. व्यवस्थित उलटवून घेऊन दोन्ही हाताने व्यवस्थित असा कमरेचा भाग हाताने दोन्ही व्यवस्थित प्रेस करत आपल्याला ह्याच्यावरून हलकीशी अशी दाबटीप आधी कमरेच्या पट्टीवर मी मारून घेते. दाबटीप मारणं खूप गरजेचं आहे, कारण कपडा अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट दाबून अस्त्राने कपडा बसतो. ह्यासाठी दाबटीप मारणे खूप गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे दाबटीप मारल्यामुळे फिनिशिंग ब्लाऊजला खूप सुंदर येतं. बघा आता गळा पण दोन्ही हाताने व्यवस्थित कपडा प्रेस करायचा आहे आणि अगदी काठावरून छान अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. जिथं कपडा आत गेलाय ना तिथं असा हात मधोमध घालून असा कपडा बाहेर ओढून आपल्याला टीप मारायची आहे. बघा इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायची आहे. प्रत्येक कोपऱ्यात सुई खाली घालून ठेवायची आहे कपड्यात आणि मग कपडा फिरवायचा आहे, जेणेकरून कोपरा आपला छान असा निघतो. बघा बघा सुंदर असा आपला गळा स्टिच करून झालेला आहे. खूप सुंदर अशी आपली दाबटीप मारून रेडी झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन आपल्याला एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं. 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची अशी मी कमरेला टक्सुद्धा मारून घेतलेले आहेत, बघू शकते. अगदी सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपला गळा पाठीचा भाग तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. ही अशी पर्पल व गोल्डन कलरची मिक्स कॉम्बिनेशनची मी लेस लावणार आहे, कारण साडीत आपल्या पर्पल कलरची अशी डिझाईन आहे. बघा लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता.
पण मी हीच लेस अशी लावणार आहे, ती पण अगदी ब्लाऊजला जसा आपण गळा ड्रॉ केलेला आहे त्या डिझाईनमध्ये सुंदर अशी आपल्याला लेस लावायची आहे. इथं कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात बरोबर सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला, कोपऱ्यात बरोबर थोडीशी लेस फोल्ड केली आणि परत टिप मारायला सुरुवात केली. अशाच पद्धतीने लेस अगदी छान अशी व्यवस्थित लावायची. म्हणजे काय होतं, जसा आपला कपड्याचा कोपरा आहे ना, अगदी तसाच लेसचा सुद्धा कोपरा सुंदर असा तयार होतो. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर अशी आपली लेस बघा ब्लाऊजला अटॅच झालेली आहे. अशीच दुसऱ्या कलरची एक लेस, ग्रीन कलरची सुद्धा लेस मी 1 पाव इंचाचं मार्जिन सोडत आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, ही सुद्धा आपल्या साडीला मॅचिंग अशी आहे. मी नेहमीच ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट लेस लावते, कारण खूप सुंदर कॉन्ट्रास्ट लेस लावल्यामुळे ब्लाऊजला साडीला लुक येतो. म्हणून शक्यतो लेस कॉन्ट्रास्टच वापरा, ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट वापरायची, म्हणजे खूप ब्लाऊजला सुंदर असा लुक येतो त्यानं. बघा इथं थोडीशी अशी मी बरोबर मध्य सेंटरवरून थोडीशी अशी मी फिरवून घेणार आहे. बघू शकता, थोडासा असा आकार मी देऊन घेणार आहे. बघू शकता इथं जेवढी हवी आहे तेवढीच ठेवून अशी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. बघा अशाच पद्धतीने मी ह्या बाजूला सुद्धा अशीच लेस मी लावून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, आपली खूप सुंदर अशी लेस लावून तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, बघा ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. सिंपल, सोबर आणि नवीन सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघू शकताय तुम्ही, बघा इथं तुम्हाला इथं सुद्धा मी हे आपल्या ब्लाऊजवर छोटी छोटी व्हाईट कलरची अशी फुले आहेत, बघू शकताय तुम्ही, दिसतात त्या कलरचे छोटेसे मी इथं बटन लावून घेणार आहे. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार.